आणि आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे, कारण लाडक्या बहिणी सुधीर मुनगंटीवार यांच्या एका विधानामुळे आता संभ्रमात पडलेल्या आहेत। बघा काय म्हटलेले आपण मुनगंटीवार की लाडकी बहीण मानधनात पुढील भाऊबीजेला वाढ होईल असं मुनगंटीवार बोललेले आहेत। सुधीर मुनगंटीवार यांचं एका मुलाखतीत हे वक्तव्य 1500 वरून 2100 करण्यावर चर्चा करून निर्णय घेऊ असं मुनगंटीवार बोलले। मुनगंटीवारांचं हे विधान आहे, मात्र त्यामुळे लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्या संभ्रमात पडलेल्या आहेत आणि याच विधानामुळे आता विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय। काय म्हणालेत मुनगंटीवार पाहूयात हा खास रिपोर्ट। 2100 रुपयांची प्रतीक्षा लांबणार, लाडकीला वाढीव मानधन भाऊबीजेलाच, मुनगंटीवारांचं विधान लाडकी संभ्रमात। विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मानधन वाढीसाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे। एक्सप्रेस ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय। लाडकी बहीणच्या मानधनात पुढील भाऊबीजेला वाढ होईल असे संकेत मुनगंटीवार यांनी दिले। काय म्हणालेत मुनगंटीवार पाहूयात। लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन 100% पूर्ण करणार, 1500 वरून 2100 रुपये केले नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल। कोणत्या महिन्यापासून वाढीव रक्कम देणार यावर चर्चा करून निर्णय घेऊ। रक्षाबंधनाला योजना सुरू झाली, पुढील भाऊबीजेला 2100 रुपये देऊ। आश्वासन पूर्तीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार। मुनगंटीवारांनी मुलाखतीत केलेल्या विधानामुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळाल्यानं जोरदार टीका झाली। या टीकेनंतर मुनगंटीवारांनी सारवासारव केली। लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही 3000 रुपये दिले पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। ज्या सरकारने ही घोषणा केली त्यांनी सुद्धा 2100 देण्याचं वचन दिलेलं आहे। निवडणूक संपल्या काही आत्ताच लोक अजून सत्तेत यायच्या आधीच सांगतात की पुढच्या भाऊबीजेला देऊ, म्हणजे याचा अर्थ हे निवडणुकीचा जुमला तर नव्हता असा प्रश्न आहे। आमची मागणी राहील लाडक्या बहिणीला 3000 रुपये दिले पाहिजे। सरकार ज्या दिवशी खुर्चीवर बसेल त्या दिवशीपासून 3000 रुपये दिले पाहिजे। म्हणजे हा निर्णय कॅबिनेटचा आहे। कॅबिनेट हा निर्णय घेईल की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे, रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की 1 एप्रिलपासून द्यायचे, हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो। हा माझा निर्णय नाही आहे, हा मंत्रिमंडळाचा असतो। पण पुढच्या वर्षी 1001% पैसे दिले जाईल। मुनगंटीवारांच्या या विधानानं लाडकींमध्ये संभ्रम निर्माण झालाय। पुढच्या वर्षी म्हणजे नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून जानेवारीतच ही वाढ मिळणार की 2100 रुपयाच्या ओवाळणीसाठी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार, याकडे राज्यातील साऱ्या लाडकींचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।